मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि मी इतकी रेडी होऊन कुठे चालले तर आम्ही चाललोय अलिबागला, म्हणजेच माझ्या वहिनीच्या गावी. तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत एक व्लॉग शेअर करते. चला व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी इथे थांबलो आहोत. तर नाश्ता करूया आणि पुढे जाऊया. मी इथे जेवणासाठी वाट बघते. तिला भूक लागलीये. इथे बसलेली, तिला भूक कंट्रोल होत नव्हती म्हणून तिकडे गेली बसायला. आता इथे मी माझ्यासाठी मसाला डोसा मागवला. चला आम्ही फायनली पोहोचलो आहोत आणि इतकं छान हनुमानाचं मंदिर येते. चला दाखवते. इथे मस्त वाळवण घातलं, मिरच्या, तांदूळ. एक मिनिट, हे काय? हे अच्छा, ही पापडी आहे. पापडी याची भाजी केल्या जाते ना, ते आहे हे. इथे पण पापड, उडदाचे पापड. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना हेच काम असायचं. उन्हाळ्याची सुट्टी लागली की पापड लाटायला घ्यायचं आणि वर्षभर चालतात ते. फिशिंग रॉड आहे. मी पहिल्यांदा बघते. मस्त जेवणाची तयारी चालू आहे. डाळ याच्याने ढवळतात ना. कुठे जातील तिथं पात्र सगळ्या सुखी ठेवा. इथे मस्त सुंदर गणपतीचं मंदिर आहे, ज्याचं आम्ही दर्शन घ्यायला आलोय. मंदिराबद्दल सांग जरा. मंदिर हे खूप जुनं प्राचीन मंदिर आहे. स्वयंभू आहे, जागृत देवस्थान आहे. म्हणजे आणली होती ना इकडे, म्हणजे मूर्ती होती ना, ती एवढीशी होती, एवढी झाली. हा म्हणजे घरातले मोठे असे सगळे सांगतात त्यांच्या टाइमला त्यांनी बघितलेलं. हा, ते आता ती एवढी मोठी झाली आहे. चला आता दर्शन झालं आहे आणि आता आम्हाला खूप भूक लागली आहे. वहिनीच्या घरी जेवणार आहोत, त्यानंतर आम्ही कदाचित जाणार आहोत बीचवर. चला निघूया. आपण जे देऊळ पाहिजे त्याची खरी माहिती काका सांगतायत. हरी काय काय मला ते पाण्यात जायला जर सगळे कपडे भिजतात. ठेवले ना ठेवली खचत गेलं आपोआप. नाही ती तिकडे वाडी 2026 मध्ये 90 वर्ष झाली. दागिने वगैरे सगळे नेले तिकडे आणि त्या जंगलात ते खाणींमध्ये चेचायला लागले. चेचा त्याच्या दोघे नेले असं ना. आजीचं वय 107 आहे आणि आजी सगळी कामं करतात. म्हणजे तांदूळ निवडून देणं, मच्छी साफ करणं, इव्हन आजी सगळं खातात सुद्धा, भाकरी, चणे वगैरे. है ना आजी? हा, आजीची फेवरेट म्हणजे आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम
कुल्फी आवडते ऍक्च्युली. जेवायला बोलवलंच नाही त्या कुल्फीवाल्याला. मग काय माहिती मग बोलू. हे जे शेल दिसतंय ना, हे खरखोर शेल आहे. हे बघा, हे मोठं आणि हे छोट, आणि हे खरं आहे, फक्त त्याला वॉर्निश मारलंय म्हणून हे इतकं चमकतंय. खरखोर शेल आहे. वाव, मस्त. काही दिवसांपूर्वी ना मी पडले होते तर माझा पाय मुरगळा होता, थोडा सुजला आहे. तर काही गावठी उपचार आहेत, म्हणजे माझ्या पायावरून जातं फिरवणार आहे. तर मी पहिल्यांदा हे करते. चला बघू कसं असतं ते, मला एक्सपिरियन्स नाहीये. हो, जातं असं माझ्या पायावर फिरवणार आहे. स्वेअर माझा पाय आता थोडा रिलीफ फील करतोय. खूप जास्तच दुखत होतं मला बऱ्याच दिवसांपासून, पण आता ना एकदम असं नॉर्मल फील होतंय मला. नाहीतर मध्येच मला खूप चावत होतं. आणि मी पडली कशी हे प्लीज मला कोणी विचारू नका प्लीज. आम्ही आता विहीर बघायला चाललोय. इथून बीचला जायचा रस्ता आहे. चला, बघण्यासारखं आहे सगळं. ते बघा, त्या मंदिरात आपण गेलो होतो. ही बघा विहीर, केवढं पाणी याला. सगळ्यांना बाय बाय करतोय आता. चला, आम्ही निघालो आणि आता आम्हाला कुल्फीवाला दिसला. मी यांच्याकडून कुल्फी घेते. 10 वाली कुल्फी आहे ही. पहिला कितीला असायची? 2 रुपये, मग 5 रुपये झाले आणि आता 10. किती दिवसानंतर ही कुल्फी खाते. एकदम मस्त आहे. बघा ना किती वेगळी आहे ही. नो प्रिझर्वेटिव्ह, काहीच नाही. प्युअर मलाईवाली कुल्फी आहे. आता आम्ही माझ्या बहिणीच्या गावावरून परत निघालो आणि आता आम्ही तिच्या बहिणीकडे चाललोय. ते आम्ही लास्ट टाइम म्हणजे एंगेजमेंटच्या वेळेस फोटोशूट केलं होतं. मी पिक्चर दाखवेन. मे बी आता आम्हाला इतका उशीर झाला तर कदाचित आम्हाला बीचवर जाता येणार नाही, पण एनिवेज आम्ही लास्ट टाइम गेलो होतो, सो नो प्रॉब्लेम. हे आहे तिचं घर, जिथे लास्ट टाइम आम्ही शूट पण केलं होतं. बोल थँक्यू. देणार म्हण, देणार आधी म्हण, देणार नाही देणार म्हण. चॉकलेट देणार. हाफ हाफ करून खायचं. मग मला अर्ध दे, तू अर्ध खा. ठीक आहे ना? बरं चल, दे मला अर्ध. हा, नका खा खा. ताईचं घर इतकं सुंदर आहे ना, म्हणजे घराच्या पाठीच काहीच अंतरावरती ना बीच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथे लास्ट टाइम एंगेजमेंटचं शूट केलं होतं. थांबा, मी तुम्हाला दाखवते. ही ती वाट आहे. इथून आम्ही बीचला गेलो होतो. जस्ट चेंज केला आणि आता आम्ही त्यांची वाडी बघायला चाललोय, म्हणजे बेसिकली त्यांची बाग बघायला चाललोय. हे बघा, वाव. आणि ही विहीर लाल व्हाईट असतं हे केळी आतमधून थोडंसं ऑरेंज ऑरेंज, आतमधून ऑरेंज कलर आणि बाहेरून लाल. वाव. ह्या झाडाला आंबे बघा किती लागलेत. बापरे, चिक्कूचं झाड आहे. याला मस्त गोड गोड चिक्कू लागलेत. इथे मस्त मोठे मोठे फणस लागलेत. केवढीचा आहे हा सरडा. फणसावरती बसलाय. वाव, इथे छोटे छोटे लवंगी मिरची आहेत. काळी मिरची पण असते. ही काळी मिरची आहे. आणि इथे आहे पांढरी मिरची. वाव, काय काय युनिक गोष्टी बघायला मिळतात. इतके उंच उंच ही जी काही झाडं दिसतात ना, ही सुपारीची झाडं आहेत. हे बघा, हे मी वाईड अँगल मध्ये काढतोय. वाव. आणि ही आहेत नारळाची झाडं. बघावं, तिथे सगळीकडे नारळाचीच झाडं आहेत. हे बघा. आणि तिथे आहे आपलं बीच.
बरं, मला वाटलं होतं की आता मला इतका उशीर झाला आहे तर आम्हाला बीचवर जाता येणार नाही, पण असं नाहीये. आम्ही बीचवर आलोय. तिथे आहे बीच. हे बघा बीच. इथून जायचं म्हणतर थोडं पण करत नाहीये. म्हणजे असं वाटतं इथेच थांबू, पण जावं लागेल. मुंबईला जायला उशीर होईल. पण मस्त आहे ना इकडचं क्लायमेट. खरंच खरंच वर्थ आहे इथे येणं. मम्मी पप्पा मस्त इथे बीच व्ह्यू एन्जॉय करतात. बापरे, मला याची भीती वाटते. कसं वाटतंय तुला म्हणतात पोपाळा. पप्पा पण इकडेच राहायला येऊया एक दिवस. चला, झालंय बीच बघून, आता घरी परतूया. बाय बाय. तर असा होता माझा मुंबई टू अलिबाग आणि अलिबाग टू मुंबईचा प्रवास. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.